नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अनलायझर परिवाराकडून विनम्र श्रद्धांजली. खरं तर असे प्रसंग इतके अवघड असतात की त्यावेळेस काय बोलावं, कशा पद्धतीने व्यक्त करावं. एक तर सगळ्यात पहिल्यांदा बातमी आल्याच्या नंतर पहिली जी आपली प्रतिक्रिया असते ती आपण सुन्न झालेलो असतो. असं अनपेक्षित असं काहीतरी धाडकन आपल्या उरावर येऊन आदळावं. दुसरी जी थोडंसं त्याचा जोर ओसरल्याच्या नंतर शांतपणे उमटलेली प्रतिक्रिया होती की एक राजकीय शोकांतिका होती. एक जी शक्यता होती, एक मोठं नेतृत्व महाराष्ट्राला जे आता फुलत होतं, जो एक त्यांनी वेगळा निर्णय घेतला आणि 2024 पासून गेले 2-2.5 वर्षांपासून ज्या पद्धतीनं त्यांनी ह्या महायुती सरकारमध्ये अजितदादा आले होते आणि एक वेगळी वाट महाराष्ट्राच्या राजकारणाला विकासाच्या दृष्टीनं मिळू लागलेली होती, त्याचा ते स्वतः एक फार मोठा घटक होते. त्यामुळे एक जी शोकांतिका मी म्हणतो आहे की ती त्यांच्या पक्षाच्या पातळीवरती, त्यांच्या वैयक्तिक पातळीवरची अशी आहे की मुख्यमंत्री पदाची पात्रता असलेली ही व्यक्ती, गुणवत्ता असलेली ही व्यक्ती, हा नेता, हे व्यक्तिमत्व हा प्रत्यक्ष त्या पदावरती बसू शकला नाही. हा नेता मुख्यमंत्री पदावर महाराष्ट्राच्या ह्याच्यावर बसू शकला नाही. ही जसं त्याची शोकांतिका आहे तशीच ती महाराष्ट्राची पण शोकांतिका आहे. धाडसानं निर्णय घेणारी माणसं हवी असतात आणि तशा 2 संधी अजित पवारांकडे चालून आलेल्या होत्या. एक 2004 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार काँग्रेसपेक्षा जास्त झाले होते, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री असावा असा आग्रह, हट्ट शरद पवारांना धरता आला असता. त्यांनी धरलंय असेल, पडद्याच्या मागचं काय झालं सगळ्याच गोष्टी काही समोर येत नाहीत आणि सगळं कोणी काही सांगत नाही. पण प्रत्यक्षात मध्ये मात्र 2 मंत्रीपदं जास्तीची, 2 खाती, त्याच्यावरती तडजोड करत शरद पवारांनी ते सरकार टिकवलं. आघाडीचं सरकार केंद्रामध्ये खरं तर नुकतंच नवं UPAचं सरकार आलेलं होतं, त्याच्यामध्ये स्वतः शरद पवार सामील झालेले होते. जर 2004ला अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आलेले आहेत, ह्या निकषाने मुख्यमंत्रीपदी बसले असते. राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, ज्येष्ठ नेते शरद पवारांसारखे, त्यांचे काका प्रत्यक्ष केंद्रात एक प्रभावी असे व्यक्तिमत्व मंत्री राहिलेले, त्या काळात महाराष्ट्राचा खूप फायदा झाला असता. जसं आज आपल्याला देवेंद्र फडणवीस हे केंद्रातल्या आपल्या सरकारचा फायदा करून घेताना दिसतात, हे चित्र 2004 ते 2009 या काळात दिसलं असतं. ही एक शोकांतिका त्यांची जशी वैयक्तिक आहे, त्यांच्या पक्षातली, त्यांच्या कुटुंबातली आहे, दुसरीकडून ही महाराष्ट्राची सुद्धा आहे. महाराष्ट्रानं नंतर जी विकासाची गती पकडली, हे सगळं 20 वर्षापूर्वी झालेलं असतं आणि 2004 ते 2009 हा कालखंड अजितदादा पवार हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत, केंद्रात सरकार आहे आणि एक काहीतरी गतिमान असं सरकार. कदाचित त्या जोरावरती 2009ला पण त्यांच्या जास्त जागा आल्या असत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि अजित पवारच अतिशय कर्तृत्ववान असे मुख्यमंत्री म्हणून पुढं राहिले असते. कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं. दुसरी एक जी शक्यता होती की जेव्हा तो सकाळचा शपथविधी ते सरकार जेव्हा कोसळलं 84 दिवसाचं आणि अजित पवार परत एकदा वापस गेले, ते वापस का गेले हे अनकलनीय आहे. कारण की त्यांनी एक धाडसाने निर्णय घेतला होता, प्रत्यक्ष शपथ घेतली होती. त्याही वेळेस ही शक्यता होती एक तर अजित पवारांनी बाहेर पडल्याच्या नंतर जर बाकीचे साथ देत नाही तर स्वतंत्रपणे पक्ष उभा केला असता. तरीही एक शक्यता अशी होती की त्यांना मोठा प्रतिसाद नंतर जे राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर आले ते सगळे लोक त्यांच्याबरोबर आधी येऊ शकले असते. म्हणजे 2019चा तो जो पहाटेचा शपथविधी आहे तो तशा अर्थाने जो नंतर 2 वर्षाच्या नंतर झालाच, ते जेव्हा एवढे मोठे आमदार पण किंवा पक्षच त्यांच्याकडे सगळा आला, ह्या सगळ्या गोष्टी अप्रत्यक्षरित्या आधी झाल्या असत्या. आणि तिसरी त्याच्यातली जी शक्यता होती, म्हणजे 3 अशा त्यांच्या बाबतीत आलेल्या संधी आणि त्याची जी शोकांतिका बनली असं मी म्हणतो. एक 2004ला ह्यांनी आग्रह धरला नाही म्हणा किंवा ह्यांचा आग्रह अपुरा पडला म्हणा किंवा शरद पवारांनी त्यांना समजून घेतलं नाही, ह्यांनी शरद पवारांची अडचण समजून घेतली नाही, त्या सगळ्यातून ती संधी हुकली. 2019ला स्वतः अजितदादांनी जे धाडस दाखवलेलं होतं, प्रत्यक्ष शपथ घेतली होती, ते जर पुढे चालू राहिलं असतं तेव्हा त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असता, स्वतंत्रपणे उभं राहिले असते, तरी एक वेगळी शक्यता
त्यांच्या नेतृत्वात दिसत होती. इजा बेजा आणि तिजा तिसरी संधी जी त्यांना मिळाली की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार कोसळू पाहत आहे, अशा परिस्थितीमध्ये जो एक पहिला कॉल, पहिला चान्स एकनाथ शिंदेंनी घेतला आणि त्याचा त्यांना फायदा झाला. 2.5 वर्ष ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसू शकले. हीच संधी तशाला तशी अजित पवारांना सुद्धा होती. त्यावेळी जर अजित पवारांनी त्याच पद्धतीनं बाहेर पडून अशा पद्धतीचा जर पाठिंबा भाजपचा घेतला असता, जे स्वतः शरद पवारांनी त्यांच्या काकांनी केलं होतं, 35 आमदार घेऊन ते बाहेर पडले आणि जनता पक्षाच्या पाठिंब्यावरती ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्यांदा झाले. ती तशाला तशी संधी, तशाला तशी परिस्थिती अजितदादांना आली असती आणि ज्या संधीचं सोनं एकनाथ शिंदेंनी केलं त्याच पद्धतीनं त्या संधीचं सोनं अजितदादांनी पण केलं असतं. अजितदादा त्या मुख्यमंत्री झाले असते आणि ज्या धडाकेबाज पद्धतीने एकनाथ शिंदेंनी तेव्हा काम केलं, अजितदादांची त्या धडाडी सगळ्यांना माहितीच आहे. त्यांनी करू शकलं असतं, त्यांची एक प्रतिमा त्याच्यामुळे मुख्यमंत्री म्हणून तयार झाली असती. पण ह्या तिन्ही शक्यता, इजा बिजा आणि तिजा, तिन्ही संधी त्यांना तशा पद्धतीने त्यांचा दोष म्हणावा, परिस्थितीचा दोष म्हणावा, पक्षाचा म्हणावा, आता काय त्याच्यात बोलण्यात काय अर्थ नाही. पण हे घडलं नाही हे खरं आहे. त्याच्यामुळे ही जशी एक शोकांतिका स्वतः अजितदादांची आहे, पवार घराण्याची आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, त्याच पद्धतीने ती महाराष्ट्राची सुद्धा आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे अजित पवार हे राजकारणातलं असं एक दुर्मिळ असं व्यक्तिमत्व आहे की ज्याच्याकडे कणखरपणा होता आणि तो प्रत्यक्ष बोलून दाखवण्याची ताकद होती. अन्यथा राजकीय नेत्यांना बोलताना थोडंसं धोरण बदलावं लागतं, गोड बोलावं लागतं, लोकांना ॲडजस्ट करून घ्यावं लागतं. पण तुम्ही असे कठोर असे प्रशासक आहात किंवा तुम्ही काही कठोर निर्णय घेतात, त्यापेक्षा ते बोलून दाखवतात आणि ते लोकांच्या गळी उतरवतात. ही फार कमी राजकारण्यांना जमलेली गोष्ट आहे. ज्या पद्धतीने आपल्याकडे शंकरराव चव्हाणांना हेडमास्टर असं म्हणायचे आणि ते कडकपणे, किंवा वसंतदादा पाटलांनी जो संप सरकारी कर्मचाऱ्यांचा मोडून आपल्यातला कणखरपणा दाखवलेला होता. म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडच्या काही नेत्यांनी कमी त्यांना संधी मिळाल्या, पण अशा वेळी त्यांनी आपल्यातला कणखरपणा दाखवून दिलेला होता. जेव्हा पृथ्वीराज चव्हाण काही फाईल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढे नेत नाहीत किंवा एकूणच होत नाही, तेव्हा शरद पवारांनी लकवा झालेला आहे का असा तो टोमणा मारला होता आणि त्याला फारसं काहीच न बोलता पृथ्वीराज चव्हाण कृती करून ठामपणे उभे राहिले, पण प्रत्यक्ष बोलले काही नव्हते. अजितदादांचं असं व्यक्तिमत्व होतं की ते ओला काय आपण ज्याला म्हणतो ना आरेला कार्य करायचे आणि तेही सार्वजनिक ह्याच्यामध्ये, नुसत्या छोट्या बैठकांमध्ये कोणाशी बोलताना ते काय आणि कसे वागले वगैरे, आता ह्याच्या कितीतरी कथा समोर येतील, लोक सांगतील, त्यांच्या आठवणी सांगत असताना ती वेगळं. पण सार्वजनिक जीवनामध्ये जेव्हा ते बोलायचे, त्यांच्यामध्ये जो ठामठोकपणा होता, ह्या फार कमी राजकीय नेत्यांमध्ये ठामठोकपणा आढळून येतो. दुसरं एक जे मला त्यांच्या बाबतीतलं वेगळेपण वाटतं नेहमी, की ग्रामीण भागातलं राजकारण करणारे आणि शहरी भागातलं राजकारण करणारे अशी एक दरी म्हणा किंवा असा एक भेद दोघांमधला आपल्याकडे मांडला जातो. आणि विशेषतः एक साधारणतः 2010 नंतरचं जे राजकारण संपूर्ण भारतभरचं बदल. पण अजितदादांसारखे मला राजकारणी असे फार कमी दिसतात की ज्यांचा पूर्णपणे ग्रामीण हा जो त्यांचा पाया होता तो अतिशय पक्का होता. त्या सगळ्या प्रश्नांची अतिशय बारकाव्याची त्यांना जाण होती. इतकं दीर्घकाळ मंत्रिपदी राहिल्याच्यामुळे त्यांना प्रशासनातल्या खाचाखोचा आणि त्याच्यावरती लगाम, त्याच्यावरती कमांड कशी मिळवायची हे कळत होतं. दुसरीकडून ज्याला तथाकथित शहरी असं जे राजकारण आपण म्हणतो, गुंतवणूकदार आणि बाकीच्या सगळ्यांना किंवा उद्योग जगत ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा यांच्याशी ज्या मोकळेपणानं संवाद साधल्या जाण्याची गरज होती, ती पण अजितदादासारखे नेते त्याही बाबतीमध्ये सरस असे नेते राहिलेले होते की त्यांना अशी कधी अडचण वाटली नाही की आपली ग्रामीण पार्श्वभूमी आहे, शेती आणि त्या सगळ्याचं आपलं जे बलस्थान आहे आणि त्याच्या नेमकं उलट शहरी ज्या सगळ्या व्यवस्था आहेत, शहरी जी सगळी राजकारणाची पद्धत आहे ती आपल्याला काहीतरी परकी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला शहरांमध्ये फारसं यश भेटलं नाही, हे ठीक आहे, ते तर शरद पवारपासून चालत आलेलं आहे की कुठलीही महानगर, आताही या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये दोन्ही गट जरी एकत्र केले किंवा ह्यापूर्वीची जरी निवडणूक बघितली तरी शहरांमध्ये तुलनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला फारसं यश मिळालेलं नाही. ते अजित पवारांनाही जमलं नाही, शरद पवारांनाही जमलं नाही. पण त्या बाबतीत त्यांनी त्यांच्या काकाकडून घेतलेला जो गुण होता,
गुंतवणूकदार आणि ते, आणि एक तुम्ही अजित पवारांचं महत्त्व लक्षात घ्या, मोठेपण वेगळेपण लक्षात घ्या. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, आपण आमदारांची संख्या मोजतो, पण प्रफुल्ल पटेल सारखा गुंतवणूकदारांशी ज्याचे संवाद फार चांगल्या पद्धतीनं आहे, तो स्वतः एक मोठा उद्योजक आहे, असा माणूस अजितदादांच्या बरोबर आला, हे मला फार वेगळेपण वाटतं. सगळ्यांनी चर्चा त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांची, आमदार संख्येची केली. लोकसभेत अपयश मिळालं म्हणून त्यांच्यावर टीका झाली, पण जिद्दीनं त्यांनी उभं राहून विधानसभेमध्ये आपल्या पक्षाची संख्या कायम ठेवून दाखवली, आपलं वर्चस्व त्याच्यावरती स्पष्ट करून दाखवलं. पण त्या जोडीला प्रफुल्ल पटेलांसारखा नेता, की ज्याला उद्योग जगत आणि बाकीच्या सगळ्यांची बारीक जाण पण होती, तो त्याच्यातला होता सुद्धा, त्यांच्याशी त्याचा संवाद होता, असा नेता अजितदादांच्या बरोबर आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडामध्ये असा नेता अजितदादांच्या बरोबर आला. हे अजितदादांच्या नेतृत्वाचं यश आहे. एक शोकांतिका महाराष्ट्राच्या राजकारणातली, पवार कुटुंबियाच्या राजकारणातली, वैयक्तिक त्यांच्या आयुष्यातली आता घडली आहे. त्यांना अनलायझर परिवाराच्या वतीने विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. जागृतीचा